बऱ्याच जणांना अशी शंका असते की मला संमोहन करता येईल का किंवा मी संमोहनात जाईन का. चला, संमोहन करणं हा नंतरचा भाग झाला, पण संमोहनात तुम्हाला जाता येईल का, संमोहनात गेल्यानंतर मला फायदा होईल का, मानसिक मनोशारीरिक व्याधींमधून मी मुक्त होईल का, मन शांत होईल का, मला रोज चांगली झोप लागेल का, मी आनंदी आणि प्रसन्न राहीन का, वगैरे वगैरे. चला, मी तुम्हाला 2-3 मिनिटातच संमोहनाचा अनुभव देणार आहे. तुम्हाला आहे त्या ठिकाणी तुमच्या घरीच तुम्हाला आता काय करायचं लक्षात घ्या. एका शांत निवांत ठिकाणी बसा. ओके, आणि डोळे बंद करून मी जे सांगतोय ते फक्त ग्रहण करा, ऐका. बस 2-3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला संमोहनाचा अनुभव देईन. आणि जर समजा याचा परिणाम तुमच्यावरती होत असेल तर निश्चितच या शास्त्राचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेता येईल. हळुवारपणे डोळे बंद करा. यस, डोळे बंद करा. शांतपणे डोळे बंद करा. संपूर्ण लक्ष श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. दीर्घपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, डीप ब्रिदिंग, आणि बाहेर सोडायचा आहे. अजून एकदा डीपली ब्रीद इन करा आणि ब्रीद आउट करा. श्वास घ्या आणि बाहेर सोडा. खूप छान, एकदम मस्त. शांत आणि रिलॅक्स बसा. माझी प्रत्येक सूचना तुमच्यासाठी महत्वाची आहे. माझी प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात चालली, त्याचा तुम्हाला खूप फायदा होतोय, तत्काळ फायदा होतोय, आयुष्यभर फायदा होत राहणार आहे. अजून एकदा डीपली ब्रीद इन करा आणि ब्रीद आउट. श्वास घ्या आणि बाहेर सोडा. खूप छान वाटते, मस्त वाटते. कल्पना करा. कल्पना आपण सहज करू शकतो. आपल्या मनाची ती क्षमता आहे, आपण सहज कल्पना करू शकतो. गणपती बाप्पा म्हटल्यानंतर गणपतीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आई म्हटलं की आईची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, छायाचित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. खूप छान. कल्पना करा, एका छानशा समुद्रकिनारी तुम्ही बसलेला आहात. एका छानशा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बसलेला आहात. हे लाकडी रेस्टॉरंट आहे. टेबल लाकडी आहे, खुर्च्या लाकडी आहेत. तुम्ही अगदी रिलॅक्स बसलेला आहात. पायात चप्पल नाहीये आणि पाय त्या रेतीमध्ये आहेत. पायाला रेती लागतीये. रिलॅक्स बसलेला आहात लाकडी खुर्चीमध्ये. समोर लाकडी टेबल आहे. काहीतरी तुम्ही ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे आणि ही ऑर्डर येण्या अगोदर तो वेटर तुमच्या दिशेने चालत येताना तुम्ही पाहताय. मस्त ड्रेसअप केलेला वेटर आहे. छान वातावरण आहे. थंडगार हवा वाहतीये. समोर अथांग असं समुद्र तुम्हाला दिसतोय. संध्याकाळची वेळ आहे. सूर्यास्त होणारच आहे. आकाशामध्ये लालसर पिवळसर असे ढग तुम्हाला दिसत आहेत. तो सूर्य आता मावळतीच्या दिशेने चाललेला आहे. आणि तेवढ्यात तो वेटर समोर एक पांढरी डिश ठेवतोय. त्या पांढऱ्या डिशमध्ये कापलेला कांदा आहे, लिंबू आहे. त्या कांद्याच्या आणि लिंबाच्या फोडी तुम्ही पाहताय आणि तुम्हाला असं वाटलं ती लिंबाची फोड उचलून त्या कांद्यावरती पिळावी. आणि ती फोड तुम्ही लिंबाची उचललेली आहे. माझी प्रत्येक सूचना तुमच्या अंतर्मनात चालली, त्याचा तुम्हाला खूप फायदा होतोय. आणि ही लिंबाची फोड तुम्ही त्या कांद्यावरती पिळलेली आहे. थेंब थेंब करून प्रत्येक कांद्याच्या फोडीवरती तुम्ही त्या लिंबाचा रस टाकलेला आहे. रसरशीतपणा आता त्या कांद्याला आलेला आहे. आणि थोडासा चाट मसाला तुम्ही आता घेतलेला आहे आणि चाट मसाला त्या कांद्याच्या फोडीवरती तुम्ही टाकताय आणि पटकन तो चाट मसाला ओला झाला आणि तुम्हाला असं वाटलं त्यातली एक कांद्याची फोड उचलावी आणि तुमच्या तोंडात टाकावी. आणि जसं तुम्ही कांद्याची फोड मी 3 म्हटल्यानंतर तोंडामध्ये टाकणार आहात, त्याच्यावरती रसरशीत असा लिंबाचा रस आहे. 3 म्हटल्यावरती तुम्ही कचकन दाताखाली हा कांदा चावणार आहात आणि त्याचा आस्वाद घेणार आहात. 1, 2, 3. आणि ही कांद्याची आणि लिंबाची फोड तुम्ही तोंडामध्ये चावलेली आहे आणि तोंडामध्ये नकळतपणे ती लाळ निर्माण झालेली आहे. त्या लिंबाच्या रसाचा आंबटपणा तुम्हाला जाणवतोय. त्या कांद्याच्या फोडीचा आस्वाद तुम्ही घेतलेला आहे. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, मस्त वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. तो आंबटपणा तुम्हाला जाणवलेला आहे. मनोबल वाढलेलं आहे, मनोधैर्य वाढलेलं आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय. मी डॉक्टर विवेक रणवरे, संमोहन तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला खूप चांगली सूचना आणि अनुभव दिलेला आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळ जागा करणार आहे, डोळे उघडायला सांगणार आहे. मी 1 ते 5 अंक मोजणार आहे. 5 म्हटल्यानंतर तुम्ही सहज डोळे उघडाल. डोळे उघडल्यावर खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल, उत्साही वाटेल. सगळा त्रागा निघून गेला असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. मन आणि शरीर एकदम हलकं झालेलं असेल, शांत वाटेल. मी अंक मोजतोय. 5 म्हटल्यानंतर डोळे उघडणार आहात. 1, 2,
3, 4 आणि 5. सहज डोळे उघडताय. वेलकम, कम बॅक. खूप छान वाटतंय, एकदम मस्त, बढिया. बघा, लक्षात घ्या, तुमच्या अंतर्मनाची ताकद आहे, तुमच्या अंतर्मनाची क्षमता आहे की लिंबाची फोड समोर नसताना किंवा लिंबू किंवा कांदा तुम्ही समोर नसताना तोंडामध्ये तुम्हाला त्या लाळेच्या माध्यमातून ती चव जाणवली. लक्षात घ्या, जर ही लिंबाची फोड तुम्ही जाणवली आहे किंवा ती चव तुम्हाला लिंबाची जाणवलेली आहे, त्या रसाची चव तुम्ही चाखलेली आहे, तर निश्चितच तुम्हाला याच्यावरती संमोहनाचा खूप चांगला प्रयोग होऊ शकतो. तुम्ही संमोहन शास्त्राच्या माध्यमातून परिवर्तन करू शकता तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये. तुम्हाला मानसिक शारीरिक व्याधी जर असतील तर त्या तुम्ही सहज कमी करू शकता या शास्त्राच्या माध्यमातून. किंवा तुम्हाला प्रगती करायची, उन्नती करायची, यशस्वी व्हायचे, आनंदी व्हायचंय, तुम्ही सहज आनंद निर्माण करू शकता, कारण संमोहनाचा खूप चांगला प्रयोग तुमच्यावरती होतोय. जर तुम्हाला हा अनुभव चांगला वाटला असेल तर निश्चितच संपर्क करा. संमोहन शास्त्रावरती आधारित आम्ही उपचार देतो चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, माय वेलनेस नेचर केअर सेंटरमध्ये, आणि संमोहनाच्या कार्यशाळा देखील घेतो. जर तुम्हाला हा अनुभव चांगला आला असेल तर निश्चित तुम्ही हे शास्त्र शिका. स्वतःसाठी व इतरांसाठी देखील हे शास्त्र उपयोगात आणू